कळसूबाई, दी हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. हा व्हिडिओ बघणाऱ्या बऱ्याच लोकांनी हा ट्रेक पूर्ण केलेला असणार. त्यामुळे जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ न बनवता आम्ही ह्या ट्रेक दरम्यान काय काय सुंदर नजारे बघितले, आमचा अनुभव कसा होता हे तुमच्यासोबत शेअर करायला मला जास्त आवडेल. जानेवारी 2024मध्ये हा ट्रेक आम्ही पूर्ण केला. तर तब्बल आता 1.5 वर्षाने हा मी अपलोड करत आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया विथ सम सिनेमॅटिक शॉट्स. व्हिडिओची सुरुवात आमच्या राजूरच्या घरापासून झाली आहे, जे कळसूबाईपासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. बाहेर सगळे शेकोटी करत आहेत, पण आमचा प्लॅन या तुम्हीच बघा. बऱ्याच वेळ गॅसवर टाइमपास करून नंतर कोणाला तरी चुलीवरचं खायची इच्छा झाली. मग काय, चूल पण आहे आपल्याकडे. मस्त झालेत. हो, करूया. 2 गोधड्या चादर घेतो तरी गरम होतं. असं थोडा हात जरी आला ना बाहेर अंथरुणाचा एकदम गार लागते. तर मला आज बरं आहे. मग चहाने आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात करून आम्ही कळसूबाईसाठी जायला निघालो. सुंदर अशी सकाळ आणि हा पुढचा रस्ता अशा रानामधून अशी पायवाट जाते. तिथून आपल्याला पुढचा ट्रेक करायचा आहे. त्या गावामध्ये तुम्ही बघू शकता फक्त तेवढ्या एरिया पुरतच कसा फॉग पडलेला आहे. आयरनचा पॅच सुरू झालाय. चल चल तेजम, थकला का? तिला बॅग देतो ना. बॅग देतो तिला. ये आतापर्यंत अशाच वाटेने आम्ही वरपर्यंत आलेलो आहे. दोन्ही बाजूला शेती आणि मधून ही पायवाट. वाटेमध्ये आपल्याला हे वडाचं झाड पण लागतं आणि त्याच्या उजव्या बाजूने रस्ता हा कळसूबाई पीक वरती जातो. इथे कॅम्पिंगची पण सोय आहे. तुम्हाला कॅम्पिंग करायची असल्यास असे बरेच सारे हॉटेल आहेत जिथे तुम्ही स्टे करू शकता. तर आता 1 तासाच्या चढाईनंतर आम्ही घेतला आहे पहिला ब्रेक. खाणार आहे का नाही तो? तो खातच नाहीये. चला तुम्हाला गर्दी म्हणजे काय ते दाखवतो.
भाई कळसुबाई उगाच एवढी उंच नाही आहे, एवढे तास चाललोय तरी ते बघताय ते टोक तेवढा लांब जायचं अजून. मागे एवढ्या पायऱ्या चढून आलो, मला वाटलं की भाई झालं पायऱ्या संपल्या, आली कळसुबाई. नाही भाई, हे काहीतरी वेगळाच सीट आहे भाई. फायनली आपण येऊन पोहोचलोय आता लास्ट सिटी पाशी. ही क्लाइंब केली की आपण असं टॉपला. ह्या ट्रेकला जितका सोपा मी समजलेला तसा हा बिलकुल नव्हता. जे अनुभव ह्या ट्रेक दरम्यान आले ना यार, सांगू शकत नाही. आणि इवन मी आता एडिट करताना पण मला एवढी मज्जा येते ह्या एडिट करताना, कारण खरंच भारीच. पण शेवटी सगळ्यांनी मिळून हा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट केलाय. पंडित जी मिल गए, चलो. कहाँ पे? जस्ट सामने मंदिर है. अच्छा. 30 मीटर की दूरी पे 10-20 मीटर की. भैया अंदर समय लग रहे.